ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. स्वामींच्या लीला अनेक आहेत आणि आपण अनेक लीला बघितल्या देखील आहेत. त्यापैकीच एक स्वामींची लीला म्हणजे गोटीची कथा. आज आपण स्वामींच्या हातातील गोटीची कथा बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, अरे सख्या, तुला पाहिजे आहे का? ते काय आहे? असे म्हणून त्यांनी गोटी टाकली. त्या क्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले. सहज लीलेने श्री स्वामी देवांनी ते आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटी दिसू लागली. ती भगवान मूर्तीपुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे, आम्ही सोडले की सारे संपले. हा रोमांचकारी संवाद श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा कवडे यांच्याबरोबरील चर्चेवेळी समजला. मामासाहेबांनी परंपरा श्री स्वामीदेव व थोरले स्वामी महाराज वसुदैवानंद सरस्वती अशी आहे. मामांचे पट्टशिष्य असलेल्या दादांकडून श्री स्वामींच्या ब्रह्मांडनायक बिरुदाविषयी जशी स्पष्टता होते तशाच स्वरूपाचा हा एक वेगळा अनुभव श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्य अधिकारी हरुभाई तावडे श्री स्वामीसूत महाराज यांनी लिहून ठेवला आहे. श्री स्वामी सुतांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ जन्मकांड प्रकरणात स्पष्ट उल्लेख आहे की हस्तिनपूर नजीक भगवंतांचा परमभक्त विजयसिंग या गोटीला भगवंत मानून खेळ करत आहे. विजयसिंग ही गोटी वटवृक्ष छायेस घुमटी, भगवंत मानवनिया जगजेठी, मांडवनिया खेळतेस. नाव घेऊन या भगवंताचे, गोटी आहे कौतुक त्याचे. असा तो खेळताना काय करत आहे पहा. एकटाच बोले आपापसात, म्हणे देव बापा खेळ वेगळी. असे म्हणत तो स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता. अशा प्रकारे भगवंत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या 8 वर्षांच्या विजयसिंगाच्या निमित्ताने भगवान श्री गणेशाच्या साक्षीने श्री समर्थ महाराज प्रकटले. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांसोबत खेळण्याची लीला दाखवताना त्या वडाखाली एक श्री गणेश मंदिर असून त्या मोरयाचे नाव श्री वक्रतुंड होते. विशेष म्हणजे श्री स्वामी देवांच्या या अद्भुत लीलांचे कौतुक करत श्री वक्रतुंड मोरया मोठमोठ्याने हास्य करत आपल्या देवळातून चालत बाहेर आले. या खेळात रामसिंग, हरिसिंग हे 2 भक्तजन देखील होते. हरिसिंगचे पुढे स्वामी रायांचे सूत म्हणून गणले गेले. कर्मधर्म संयोगाने या नव्या जन्मातही त्यांचे नाव हरिभाऊ असेच होते. या सर्वांच्या खेळावेळीची मौज घडली. त्याचे अवलोकन करताना श्री स्वामी समर्थ स्वरूपाच्या एका वेगळ्याच दर्शनाने आपण भारावून जाल. या वर्णनाच्या आरंभी श्री स्वामीसूत म्हणतात, दत्त माझा अवतरला दीन भक्तांच्या काजाला. श्री दत्तप्रभूंचा झालेला उल्लेख श्री स्वामी समर्थांना उद्देशून नाही, हे इथे विशेष आहे. स्वामीसूत म्हणतात, गोटीचा हा वाद म्हणजे खेळ चालू असताना हरिसिंग हसतो आहे. वक्रतुंड गजाननही आपल्या चरणातील नुपुरांचा नाद ब्रह्म वातावरणात उमटवत आपली गंजशुंडा प्रेमभावाने हलवी दाद देत आहे. तेव्हा तेथील मंदिराच्या एका खांबातून भगवान श्री विष्णू प्रगटले, तर श्री स्वामी देवांनी टाकलेल्या एका गोटीतून ती फोडून श्री दत्त बाहेर आले. विष्णू स्तंभी प्रगटले, दत्ती गोटी फोडून आले. माझ्या स्वामीची करणी कंप होतेसे धरणी. असे श्री स्वामीसूत म्हणतात. श्री स्वामी महाराजांचे स्वरूप असे आगळे वेगळे आहे. हळूहळू समजून घ्यावे. ईश्वरीय कृपेने त्यास सद्गुरू लाभतील. अशा भाग्यवंतात त्या सुयोग्य श्री गुरूंच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे समग्र दर्शन होईल. ती स्वामीरायांच्या हाती गोटी आहे, ब्रह्मांड आहे आणि त्यात विविध देवता देखील आहेत. देई माझी ठेव, प्रेमहुंडी ती पाठव, रंगी होऊनी निधडा, तुझा गाजवू पवाडा, माया मातली निर्भर, याचा करावा विचार, दीनानाथ कृपावंत, ब्रीद तुझे समर्थ, अनंत म्हणे करुणा करा, आठव देतो की दातारा. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला?
आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.